माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा माझ्या महाराष्ट्रातील खेडेगावापासून सुरू झाला, जिथे माझा शेतकरी समृद्ध होता, जो कर्जाच्या बोजातून मुक्त झाला होता, त्याला त्याच्या पिकाचा योग्य भाव मिळत होता. पुन्हा महाराष्ट्र हा कृषीप्रधान राष्ट्र झाले होते. माझ्या खेडेगावातील पडक्या शाळा नव्हत्या. पडक्या शाळेचे रूपांतर डिजिटल आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या होत्या, जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांच्या आणि मजुराच्या मुलांना उत्तम दर्जाचे आणि मोफत शिक्षण मिळत होते. गावोगावी ते शहरी भागापर्यंत उच्च दर्जाचे दवाखाने व आरोग्य सेवा होत्या. मराठवाडा आणि विदर्भ हा समृद्ध झाला होता. गाव पातळी ते शहरी भागापर्यंत उद्योगाची नवी दिशा होती. माझ्या महाराष्ट्रातील युवा पिढी ही नव्या दिशेच्या वाटचालीवर होती. युवकाच्या हाती रोजगार होते आणि उद्योगधंदे होते. माझ्या महाराष्ट्राला संत, राजे, महापुरुष भाग्याने मिळालेच होते, पण त्यांच्या विचारावर, गुणावर माझा महाराष्ट्र चालत होता. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्राची सर्वात जास्त गोष्ट आवडली ते म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील आई बहिणीवर होणारे अत्याचार नाहीसे झाले होते. अत्याचार करणाऱ्यांना कठोरातील कठोर कायदा होता, जेणेकरून महाराष्ट्रातील आई बहिणी मुक्ततेने आणि आपल्या आयुष्यातील उंच भरारीने वाटचाल करत होत्या.